राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. हे भुयार आहे की विवर हे समजत नाही आणि दिवा दाखवायला कोणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कोणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कोणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का, लिहिणं वगैरे? लिहिणाऱ्यासमोर ठाकणारे असे अनेक प्रश्न, ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो तितके शहाणेही आपण क्वचितच असतो. लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं यातली तथ्य मी मांडताना हे शक्य आहे की या तथ्यांच्या जबड्यातून निसटून सत्य कदाचित दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल. नमस्कार. नुकतंच माझं एक नवीन पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. डन दॅट बीन देअर असं त्याचं नाव आहे. 7 जानेवारीला हे पुस्तक तुमच्यासाठी उपलब्ध झालं. या पुस्तकामध्ये माझ्या काही आठवणी आहेत आणि मी लिहून प्रकाशित केल्यानंतर मला जो प्रतिसाद मिळाला, ज्या प्रतिक्रिया आल्या, जी निंदा झाली, जे कौतुक झालं, ते त्याचबरोबर साहित्य मंडपाचे जे 4 खांब म्हणतात, त्यातले इतर 3 म्हणजे वाचक, प्रकाशक आणि समीक्षक यांचे मला आलेले अनुभव, याबद्दल या पुस्तकामध्ये मी आठवणींच्या स्वरूपामध्ये हे सगळं मांडलेलं आहे. त्यामुळे त्या पुस्तकाचे 3 भाग आहेत, ज्याच्यामध्ये एक भाग हा 20 वर्ष मी जी रोजनिशी लिहित होते, त्या रोजनिशीतला लिहिण्यासंदर्भातला भाग. यातला निवडक भाग असणार आहे. त्याच्यामध्ये लिहिण्याबद्दल, लिहिण्याच्या प्रोसेसबद्दल, त्याचप्रमाणे लिहीत नव्हते तेव्हा काय वाटत होतं आणि लेखकाला मनुष्य म्हणून स्वतःविषयी काय वाटतं, स्वतःचं ताडण, स्वतःचं लालन, स्वतःचं केलेलं कौतुक, स्वतःला दिलेला धीर, त्याचबरोबर स्वतःचं केलेलं कठोर परीक्षण आणि इतरांबद्दलच्या प्रतिक्रिया हे असणार आहे. त्यानंतर एका मुलीबरोबर एक संवाद आहे, ज्यामध्ये मी साहित्य जगातल्या सगळ्या घडामोडी आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे माझ्या वाट्याला आलेले अनुभव तिला कथन करते आहे. आणि त्यामध्येच मी या सगळ्या वर्षांमध्ये काही लिखित मुलाखती दिल्या होत्या. तेव्हा समकालीन प्रश्नांवरही मी काही म्हटलं होतं. लिहिण्याच्या संदर्भात म्हटलं होतं. ते सगळं तासून मी पुन्हा एकदा संपादित करून, नीटनेटकं करून मांडलेलं आहे. हा या पुस्तकाचा ऐवज असणार आहे. तर त्यामुळे त्या मुलीबरोबर झालेल्या संवादातला, माझ्या रोजनिशीतल्या काही निवडक वेचांमधला आणि मुलाखतींमधला असा काही काही भाग मी तुमच्यासाठी सादर करते आहे. म्हणजे तुम्हाला या पुस्तकात काय प्रकारचा ऐवज आहे याची कल्पना येईल. धन्यवाद. त्या दिवशी अशाच आमच्या शिळोप्याच्या गप्पा चालल्या होत्या. ती मजा सांगत होती गावाकडच्या. मग म्हणाली, "बरं का ताई, जेव्हा मला 10वीत 85% गुण मिळाले ना, तेव्हा गावच्या सरपंचांनी परस्पर ठरवलं की माझा सत्कार करायचा." मला इतकं कानकोंड झालं होतं सांगू, इतकं. 85% ला आजकाल कोण विचारतं गं ताई? पण जिथे सगळ्या मुली 6वी-7वीतच शाळा सोडून कापूस वेचायला जातात, तिथे एखादी एस-एस-सी झाली तरी तिनं तीरच मारला की. पण मला खरं सांगू का, कुठेतरी पळूनच जावंसं वाटत होतं. पण मग त्याचं असं झालं, की घरी आई म्हणाली माझ्या बाबांना, "ती कसली थेरं मांडली आहेत सत्कार-फित्कार, पोरीची जात आहे, जरा अवकातीत राहू दे." उद्या खरंच स्वतःला राणी लक्ष्मीबाई समजायला लागली आणि डोक्यावर मिऱ्या वाटायला बसली, तर सासरचे आपला उद्धार करणार आहेत, हे लक्षात ठेवा. आता हे ऐकल्याबरोबर भडकून बाबांनी चंगच बांधला मला सत्काराला तयार करायचा. आणि मग मला तो घ्यावा लागला. तिथे एक भाषणही द्यावं लागलं. आणि तिथं पुरस्कार म्हणून मला एक चांदीचा करंडा आणि छोटंसं निरांजन पण दिलं आठवण म्हणून. तिथल्या बायका एकमेकींच्यात कुजबुजत माझ्याकडे अशा बघत होत्या, की पोरगी धावून धावून कुठे जाईल, सरड्याची धाव कुपना पातूर. काही पोरी पण माझ्याकडे बिटी बघत होत्या. त्यातली एक तर हमसून रडायलाच लागली माझं बोलणं ऐकताना. त्यावेळी मला वाटलं, ताई,
की आपल्या विदभर जगापलीकडे एक मोठं जग आहे असं कोणी बोटाने जरी दाखवलं ना, तरी माणूस तिरमिरतंय बघ. तिथवर सुखात तरंगत असतोय बेडूक, डबक्यात. घरी आल्यावर मी बाबांना म्हटलं, की उगीच केलं मी भाषण बाबा. त्या पोरीचा सुखाचा जीव मी उगीच दुःखात टाकला. तिला 6वीतच काढलं होतं शाळेतनं. आता सगळ्यांचंच असंच होतंय म्हणून ती सुखात होती. तर आता आपण पुढे नाही शिकू शकलो म्हणून ती कसनुशी झाली. रडायला लागली. त्यावर बाबा म्हणे, "तिचा जीव सुखाचा होता म्हणून तुला कोणी सांगितलं? स्वप्न शिंक्याला टांगून ठेवली म्हणजे माणूस त्यातून मोकळा होतो असं नाही. आणि त्याचा जीव सुखाचा होतो असंही नाही. ती आपण बघायची नाहीत, ती आपल्यासाठी नाहीत असं तो मानतो. तो हरण्याला शरण जातो. पण लक्षात ठेव, कुठलाही पराभव हा फक्त झोपलेला नाग असतो, मेलेला नाही. ज्याच्यात जिंकण्याची खुमखुमी आहे त्याच्यासाठी तर नाहीच. आता तुझ्या भाषणानंतर तो झोपलेला नाग जागा होऊन तिला डसला म्हणून ती रडत होती. बाबा म्हटलं ते खरं होतं ताई. पण ते जाऊ दे. मी कुठल्या कुठे वाहवत गेले. मला एक पुरस्कार मिळाला ते एवढं सांगत बसले. तुला किती मिळाले असतील? तुझ्या सांग की ग आठवणी. तू लिहित का नाहीस हल्ली? हा सगळीकडे विचारला जाणारा प्रश्न प्लीज विचारू नको. एक म्हणजे लेखकाचं कित्येक दिवसात काही छापून आलेलं नाही, प्रकाशित झालेलं नाही, म्हणजे त्यांनी काही लिहिलेलं नाही, हा निष्कर्ष तर्कदुष्ट आहे. लेखक त्याच्या खाजगी अवकाशात काही काही लिहित असेलही, पण त्याला ते छापायला द्यायचं नसेल. म्हणजे छापण्यायोग्य वाटत नाही म्हणून नाही, तर मुळात छापण्यासाठी त्यांनी ते लिहिलेलंच नाही असंही असेल की. कारण लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा त्याला स्वतःशी जाणवलेलं काही नोंदायचं तरी असतं. स्वतःला जाणवलेलं काही उमगून घ्यायचं असतं. पण हे सगळं त्याला त्याच्या स्वायत्त खाजगी अवकाशात करून मोकळं व्हायचं असतं. ते इतर कोणासाठी नसतं. आणि अर्थात म्हणून ते छापलं जात नाही. त्यामुळे लेखक उत्कटपणे समरसून आणि निरखत पारखत जगतोय की नाही हे मुळात महत्त्वाचं. त्या प्रतीचं आणि तऱ्हेचं जगणं थांबलं, वसा टाकून उतलेलं, छचोर आणि थिल्लर झालं की एका अर्थानं लेखक संपला आणि मग त्याचं लिहिणंही थांबलं. तोवर नाही बरं का. लिहिणं हा ज्या लेखकाचा धर्म आहे त्या लेखकाबद्दल मी बोलतेय. छंद किंवा व्यवसाय म्हणून जो लिहितोय त्या लेखकाबद्दल नाही, हे तू समजून घे. अर्थात ती अभिमानानं म्हणाली आणि आत्मविश्वासानं हसली. एखाद्या पदावरून पायउतार झालेला माणूस जसा माजी म्हणता येतो, त्या अर्थानं लेखक प्रकाशित व्हायचा थांबला म्हणून माजी लेखक होत नाही, तसं पाहता कुठलाच कलावंत. नेमकं बोललीस बघ, मी म्हटलं. आणखी एक लक्षात घे. भलेही वाचक विसरले असतील त्यांनी काय लिहिलं ते, पण लेखकाला तर आठवत असतं ना आपण आधी काय काय लिहिलंय. चांगल्या लेखकाकडे लेखनासाठी आवश्यक ते कौशल्य, कारागिरी आणि शब्दसंग्रह असतोच की. त्यामुळे तो लिहित राहू शकेल. पण लेखक म्हणजे अर्थात चांगला लेखक स्वतःला रिपीट करणं टाळतो. कारण त्याला तो निरर्थकच नाही तर अन्याय्य आणि अनैतिक उपद्व्याप वाटतो. म्हणूनही तो थांबतो. अगं मुली, फुलं हा जसा झाडाचा अनुषंग आहे, तसाच लिहिणं हा लेखक नावाच्या माणसाचा अनुषंगच आहे. फुलं फळं गळून पडतात. फुलांचे फळांचे मोसमही सरतात. तरी झाड असतंच ना, उरतंच ना. आणि त्याच्यावर फुलं फळं उमटण्याआधी ते जे करत होतं तेच ते नंतरही करत असतंच की. जमिनीखाली मुळं पसरवत नेऊन अधिक घट्ट रुजणं आणि तगणं. आता काही छापत नसलेला लेखकही तेच करत असतो. बाह्य व्यक्तिमत्वातली काय किंवा अगदी अंतरंगातली काय? आधुनिकता कशात असते? जे वागताना, बोलताना, दिसताना, एकूणातच असताना स्वतःच्या बुद्धीला पटलेलं लगोलग जगण्यात उतरवण्याची प्रामाणिक पराकाष्ठा करतं, ते आधुनिक असं मी मानते. भोवतालात घडणारे सगळे बदल बारीक नजरेनं निरखून त्यानुसार आधीचे रिवाज, रीती, परंपरा तपासत राहणारी व्यक्ती ही आधुनिक असते. आणि बदललेल्या परिस्थितीत आधीचे नियम, रीती, रिवाज, कायदे जर निरुपयोगी, गैरलागू आणि अन्यायकारकही ठरत असतील, तर ते नाकारले पाहिजेत हे कळणारी आणि जगताना ते नाकारण्याचं धैर्य दाखवणारी व्यक्ती ही आधुनिक असं मी मानते. आता असं जर असेल, तर मग एकाच काळातली सगळी माणसं आधुनिक का नसावीत? त्याचं असं आहे की बहुतेक जण कळपातलं मेंढरू होणं पसंत करतात. म्हणजे त्यांना एकट्यानं विचार करायचा नसतो. आचारही अर्थातच. ते भित्रे तरी असतात किंवा आळशी तरी.
त्यामुळे ठरलेल्या साच्यांमध्ये फिट होणं त्यांना सोयीचं पडतं. आणि आधीच ठरलेलं काहीही करायचं तर ते अर्थातच आधीच्या काळातलंच असतं. पण आधुनिक जाणीवा असणाऱ्या माणसाला आधीच्या सगळ्याचंच वावडं असतं असं मात्र नाही हं. आधीचं काही ठाऊक नसतं असं तर मुळीच नाही. आधुनिक जाणीवा असणारी व्यक्ती ही आपल्या आजच्या मूल्यांबाबत आज निवड करताना आधी आणि आजच्या परिस्थितीबाबत अधिक जागरूक असते इतकंच. मला वाटतं लेखकामधलं वेगळेपण हे की त्याला स्वतःकडे स्वतःपासून वेगळं होऊन पाहता येतं आणि दुसऱ्यामध्येही लोप पावता येतं. म्हणजेच साक्षीत्व आणि तादात्म्य हे मात्र चांगल्या लेखकामध्ये असतं, जे इतरत्र नसतं. मग एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना मध्ये लागणाऱ्या पोकळीत येणारी परात्मता, ती सहन करण्याची शक्ती, तर ही सहनशीलता, धीर, चिकाटी हे सगळं ज्याच्यात असतं तो लेखक. पण निव्वळ तो लिहू शकतो म्हणजे लिहितोच असं नाही. लेखकाला लिहितं करण्यासाठी त्याच्या आत एखादा सल असावा लागतो, जो त्याला प्रश्न विचारल्याशिवाय किंवा त्याला सापडलेलं उत्तर दिल्याशिवाय किंवा त्याला आतून जाणवलेलं, उमजलेलं काही इतरांबरोबर ताडून पाहिल्याशिवाय किंवा आतली तडफड व्यक्त केल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही. दृष्टांत पाठात एक लेकूरवाळीयेचा दृष्टांत आहे. एक ते काहीसेनीही बुझावेना. त्यातल्या त्या बाईचं एक लेकरू जसं तिच्याशिवाय म्हणजे त्याच्या आईशिवाय कुठेच रमत नाही. आईशिवाय कशानंच त्याचं समाधान होत नाही, कुणानंच. तसा एखादा सल जो लेखकाला स्वस्थ बसू देत नाही. आता प्रत्येक लेखकाचा सल निराळा असतो. माझा सल कोणता होता आणि मला लेखक म्हणून काय करायचं होतं, याचा विचार करताना मला जाणवतंय की मला सतत सरसकट माणसांच्यातल्या प्रत्येक माणसाचं निराळेपण जाणवत होतं. म्हणजे माणसाचं व्यक्ती असणं. व्यक्ती म्हणजे आचार-विचारांचं असं रसायन की जे आधी कधी नव्हतं आणि नंतर कधी नसेल. व्यक्ती म्हणजे माणसाची एकमेवाद्वितीयता, अनन्यता. म्हणजे उदाहरणार्थ, भारतीय किंवा बाई असं म्हटलं की मला प्रत्येक भारतीय इतर भारतीयांपासून किंवा प्रत्येक बाई इतर बायकांपासून वेगळी कशी आहे हेच जाणवत राहतं. आणि हे वेगळेपण मला अगदी लहानपणापासून जाणवलेलं आहे. आता यातला सल असा की आपण असण्याच्या सुरुवातीलाच कुठल्यातरी कोटीत म्हणजे कॅटेगरीत बसवलेले असतो. जेव्हा माणसाला त्याचं वेगळं असणं जाणवतं, तेव्हा त्याला त्याच्या कॅटेगरीतल्या इतरांबरोबर असण्याच्या सक्तीची, सोबतीची खोटी सावली नको होते. आणि म्हणून मग तो निराळा होऊन एकटा पडला, की ते एकटं एकांड असण्याचं ऊनही त्याला सहन होत नाही. म्हणजे खोट्याची घृणा आहे, पण सत्याचं भयही आहे, अशी ही ससेहोलपट सुरू होते. शिवाय जे दिसतं आणि जे असतं यातला फरक, जे आधीचे सांगत राहतात आणि जे प्रत्यक्षात अनुभवाला येतं यातली तफावत, हा प्रत्येकालाच सतत सळणारा अनुभव आहे. तो काही एका विशिष्ट जाती धर्म वर्गापुरता नाही. हा सल ज्याला आहे तो लेखक एका वर्गाचं, एका जाती धर्माचं, एका लिंगाचं, एका प्रदेशाचं नाही लिहू शकणार. तो अवघ्यांबद्दलच लिहील. ये इश्क नहीं आसा इतना तो समझ लीजिए. एक आग का दरिया है और डूब के जाना है. लिहिण्याचंही तेच तर आहे. दमादमानं देऊ, घासाघासानं देऊ, जमलं तर देऊ, जमेल तेव्हा देऊ. नाही. सर्व वेळ सगळंच हवंय ज्याला, असा राक्षस आहे तो. अचानक काहीतरी सुचतं. सुचलं की का माहीत नाही, पण असत असण्याचा अपरंपार आनंद होतो. आणि मग ते सुचलेलं कमीत कमी विस्कटेल अशी काळजी घेत जड शब्दात मांडत बसायचं, म्हणजे तुतीचा जिवंत किडा पाण्यात उकळून त्याच्यातला रेशीम धागा अलगद सोडवत राहायचा. क्रूर वाटतं हे, आणि खरं तर कंटाळवाणंही. सुचणं हा ऑर्गॅझम असेल तर सुचलेलं शब्दात घालून लिहित बसणं म्हणजे ऑर्गॅझम नंतरही आतबाहेर करत राहिल्यासारखं. निर्हेतुक, खरं तर दुखावणारं आणि त्याहीपेक्षा कंटाळवाणं. एक वेळ ताकाची आणि ताकापुरतीच तहान असलेला माणूसही क्षम्य आहे. पण अमृताची चव घेतलेला, तिचं क्वचित उपलब्धतेचं महात्म्य उमजलेला आणि मग तरीही अमृताची किंमत द्यायला तयार नसलेला आणि अमृत उपलब्ध नाही म्हटल्यावर तहानेची कळ सोसायचा पर्याय न निवडता ताकही चालेल म्हणणारा माणूस, त्याला कुठला उपाय आहे?
क्षमा हा त्यावर उपाय आहे का? पण क्षमा कोणी कोणाला करायची? माणसानं माणसाला ठीक आहे. पण अभिरुची संदर्भात जीवनाचे म्हणून जे काही न्याय आहेत त्यांचं काय? जीवन या असल्या चॉईसेसना क्षमा करत नाही. चिरंजीव सौमार्य हीच या पापाची शिक्षा. सुरुवात केली लिहायला तेव्हा इभ्रत लागली होती पणाला. ती सांभाळत लिहायचं होतं. आता आपण लिहित नाही आहोत. तेव्हा काय लागलंय पणाला? तीच की, तीच इभ्रत. तीच सांभाळण्यासाठी लिहित नाही आहोत. खरं तर सगळ्या साधनेचं एकमेव फलित काय म्हणावं तर ते हेच, इभ्रत सांभाळली जाणं.